श्री रामनवमीचे प्रवचन 1. आज रामनवमी आहे. आपण ती आनंदानं उत्साहानं साजरी करतो. आज रामजन्म झाला. आता पुढच्या रामजन्मापर्यंत आपला हा आनंद टिकेल असं आपल्याला मनापासून वाटतं का? आपली भीती, काळजी, तळमळ दूर झाली का? जर झाली नसेल तर हा रामजन्माचा आनंद, उत्साह त्या दिवसापुरताच आहे असं म्हणायला पाहिजे. मग आपण रामजन्म महिनाभर जरी साजरा करत राहिलो तरी त्याचा काय उपयोग? खऱ्या अर्थानं जर आपण रामजन्म साजरा केला नाही तर त्यामुळे मिळणारा आनंद कायम कसा राहील? वाजंत्री लावून व्यावहारिकदृष्ट्या साजरा केलेला इतर उत्सव समारंभाचा आनंद जसा तेवढापुरताच टिकतो, त्याप्रमाणेच जर रामजन्माच्याही उत्सवाचा आनंद राहिला तर आपल्या पदरात काय पडलं? उत्सवाकरिता केलेली खटपट आणि दगदग इतकंच ना? भगवंताला त्याच्या उत्सवाची जरुरी नसते. म्हणून मी म्हणतो, रामजन्माचा उत्सव साजरा करताना एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की तो व्यावहारिकदृष्ट्या साजरा करू नये. श्रीमंतांप्रमाणे गरिबांना, लहानांप्रमाणे मोठ्यांना तो साजरा करताना आपलेपणा वाटेल. तसंच ज्या योगाने रामनामाचं प्रेम उत्पन्न होईल, भक्तिभाव वाढेल आणि आपापसात प्रेमभाव निर्माण होईल, अशा रीतीने उत्सव साजरा करावा. प्रत्येक माणसाला आचरणात आणता येईल असंच रामाचं चरित्र आहे. सुष्टांचं रक्षण करणं हा खरा धर्म होय आणि त्यासाठीच भगवंतांनी अवतार घेतला हे तत्व आपण समजून घेतलं पाहिजे. आपला राम हा देवघरात किंवा मंदिरात नसून प्रत्येकाच्या हृदयात आहे हे जाणून त्याप्रमाणे व्यवहारात वर्तन ठेवलं तरच रामजन्म साजरा करण्याचा खरा उपयोग झाला असं म्हणता येईल. परंतु आपलं कसं होतं बघा. आपल्याला डोळे असून प्रकाश दिसू शकत नाही, कारण त्यावर विकारांचा पडदा येतो. डोळ्यांवर दृष्टी कमी करणारं आच्छादन येतं आणि डॉक्टर ते ऑपरेशन करून दूर करतात. परंतु ज्याप्रमाणे ऑपरेशन झाल्यावर डॉक्टरांनी सांगितलेलं औषध, पथ्यपाणी वगैरे चालू ठेवायला लागतं, त्याप्रमाणे नीतिधर्माचं आचरण ठेवून साधू संतांनी सांगितलेलं नाम अत्यंत आवडीनं घेणं जरूर आहे. रामजन्माच्या निमित्तानं तुम्ही आपल्या अंतःकरणात पेरलेल्या नामरूपी बीजाची वाढ कशी होईल इकडं लक्ष द्या. प्रत्येक वर्षाच्या रामजन्माबरोबर रामनामाच्या प्रेमाची वाढ होऊन त्यामुळे मिळणाऱ्या आनंदात अधिकाधिक भर पडावी, हेच रामजन्माच्या उत्सवाचं फळ होय. राम करता आहे ही भावना दृढ होऊन मन रामनामात जास्तीत जास्त रमणं हीच रामजन्म साजरी केल्याची फलश्रुती होय. श्रीराम.